नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर राहुल कळीकर. गेली 4 ते 5 वर्षापासून ॲग्रिकल्चर कन्सल्टंट म्हणून काम करतो. आज राहुरी तालुक्यातील धामोरी खुर्द या ठिकाणी एक शेतकरी, आज त्यांच्या कांद्याच्या प्लॉटवर आपण आलेलो आहोत. तर या ठिकाणी माझ्याबरोबर शेतकरी आहेत. तुमचं नाव सांगा साहेब. शरद सोपान सोनवणे, बरं बरं. राहणार धामोरी. तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. हां. साधारणपणे हे शेतकरी आणि माझी जवळजवळ एक 2-2.5 महिन्यापूर्वीची भेट झाली होती आणि माझ्याबद्दल त्यांनी काहीतरी ऐकलं होतं आणि त्याच्या अनुषंगाने त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि कांद्याचा प्लॉट हे तुमच्या मार्गदर्शनाखाली करायचा या हिशोबाने त्यांनी माझं मार्गदर्शन घेण्यास सुरुवात केली. तर आज आपण त्यांच्या तोंडूनच त्यांचा अनुभव ऐकू. तर मला सांगा साहेब, हा प्लॉट किती दिवसाचा आहे तुमचा? 4 ते 5 तारखेला जानेवारी लागण झालेली साधारण. हां. डिसेंबर. डिसेंबर. आज 20 तारखेला त्याला 1.5 महिना पूर्ण झाला आहे. आज 20 तारखेला 1.5 महिना पूर्ण झाला. तुम्ही पाहत असाल, हा 1.5 महिन्याचा प्लॉट आहे. तुम्हाला इकडं दिसत असेल ही कांद्याची जी पात आहे किंवा कांद्याची जी ग्रोथ आहे ती एकसारखी एक समान या ठिकाणी वाढ झालेली आहे. या ठिकाणी कांद्याची जी मान आहे ती मान सुद्धा एकदम टाईट आहे आणि कांद्याची जी फणी पाहत आहे तुम्ही, आता या ठिकाणी जर मोडले 1 2 3 4 5 6 7 ते 8 पातीवर हा कांदा आता सध्या आहे. आणि या कांद्याच्या मार्गदर्शनासाठी आपण सुरुवातीपासून बेसल ढोसापासून याचं नियोजन केलं आहे. तर बेसल ढोसामध्ये आपण यांना, तुम्हाला खताचा डोस कितीचा झाला, तो किती हजाराचा झाला? 7,000 झाला. 7,000चा. आणि याच्या आधी तुम्ही किती हजाराचे खतं टाकीत होता? 10,000. 10,000चे शेतकरी या ठिकाणी खतं टाकत होता, तरी पण एवढी वाढ होत नव्हती. आपण यांचा रासायनिक खतांचा खर्च कमी केला आणि त्याच्यामध्ये त्याला जैविक जे रसायन आहेत त्याचा सुद्धा वापर आपण याच्यामध्ये करून घेतला आहे. तर आपण यांना बेसल डोसामध्ये ग्रॅन्युल दिलं होतं, 10-26-26 दिलं होतं. त्यानंतर सल्फर वगैरे अशा प्रकारचे खतं वापरले. खताचा सुद्धा जास्त आपण वापर केला नाही. आत्तापर्यंत कितवं पाणी आहे साहेब? साधारण 5 पाणी आता आत्ता आंबवणी धरून सगळं. आंबवणी धरून हे 5वं पाणी आहे. आणि याच्यामध्ये आपण ॲग्री कंपनीचे जे वेस्टीजचे ॲग्री 82 असेल, ह्युमिक असेल, गोल्ड असेल, त्याच्यानंतर ग्रॅन्युल असेल, अशा प्रकारचा याच्यामध्ये वापर केला आहे. तर मला सांगा, आत्तापर्यंत याच्या फवारणी किती झाल्या? फवारण्या 2 फवारण्या झाल्यात फक्त. एक तणनाशकाची वेगळी झाली आणि त्याची वेगळं कीटकनाशकाचे 2 झाले. तुम्ही किती वर्षापासून कांदा करता? कांदी 10 वर्षापासून कांदा. 10 वर्षापूर्वी. आता 10 वर्षापूर्वीचा इतिहास आणि आज तुमचा असणारा वावरातील कांदा. आतापर्यंत असा प्लॉट कधीच नव्हता. बरं बरं. 1.5 महिन्यात हा प्लॉट कधीच नव्हता. ही पोच शेवटी यायची असं ना, आणि मग माल तयार होत नव्हता ना. माल तयार होत नव्हता. म्हणजे आताच्या ज्या ट्रीटमेंटने तुम्ही समाधानी आहे? समाधानी. बरं बरं. आणि याच्यामध्ये आता तुम्हाला हे एकराचा प्लॉट आहे आपला ना? हा, 1.25 एकराचा प्लॉट आहे. साधारणपणे किती उत्पन्न अपेक्षित आहे बरं हे आत्ताचा प्लॉट? 2.5 गाडी अपेक्षा. 2.5 गाडी अपेक्षित आहे. तर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता सल्ला? ॲग्री 82 आणि वेस्टेजचे जेवढे प्रॉडक्ट तेवढे वापरून पाहिले पाहिजे. हां हां. आणि ॲज अ कन्सल्टंट म्हणून भरपूर शेतकरी किंवा कंपनीचे लोक बी तुमच्याकडे येऊन गेले, हां. परंतु मी प्लॉट हातात घेतल्यानंतर माझा तुमच्याबद्दलचा काय अनुभव आहे, तुमचा माझ्याबद्दलचा काय अनुभव आहे? तर हा माणूस नुसता फोनवरच सांगतो, नाही प्लॉटवर येत नाही. 4 दिवसाला प्लॉटवर चेक करायची साहेबांची. हां काय हां अडचण नाही त्याला. हां, हां. काय फोन केल्यावर लगेच चेक करायची. ती बिल असू काही असू, हां हां. माग सामान त्यांचं घ्यायचं असो, औषध घ्यायचं असो, नाही तर नसो. हां प्लॉटवर चेक करायचं. हां हां हां. तर मग या ठिकाणी आपण पाहत असाल, शेतकरीचं जे प्लॉटचं क्षेत्र आहे ते 1.25 एकरच आहे. आणि तुम्ही चारी कोपरी जरी पाहिली सगळं कसं माल तर सारखा. सगळं सारखा माल आणि सारखी कांद्याची ती ग्रोथ या वाळूचं ठिकाणी. कोपरा आहे, तिथं पण सारखाची. तिथं ती वाळू हां. गेली. तिथं वाळूचं कोपरे आहे, शेतकरी सांगतात त्या ठिकाणी वाळूचं कोपरे आहे, पण त्या ठिकाणी सुद्धा प्लॉट एकसारखा डेव्हलप झालेला आहे. तर शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो, यांच्या माध्यमातून आपण डायरेक्ट प्लॉटवर जाऊन व्हिजिट मारतो, 8 दिवसाला प्लॉटवर व्हिजिट मारतो. शेतकऱ्यांना 50% रासायनिक आणि 50% जैविक याच पद्धतीने शेतकऱ्याच्या शेतीमध्ये आपण डेव्हलपमेंट करतो. याने काय होतं, शेतकऱ्याची जमीन सुपीक राहते, त्यानंतर शेतकऱ्याचा खर्च कमी होतो आणि रेग्युलर व्हिजिट आणि योग्य मार्गदर्शन असल्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न 100% दुपटीने वाढल्याशिवाय राहत नाही. तर आता एक शेवटचा सल्ला शेतकऱ्यांना सांगा आणि आपण या ठिकाणी थांबू. हा माझा यूट्यूब चॅनल आहे स्वतःचा, याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना अनेक माहितीचे व्हिडिओ पाठवत असतो. तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत तुमचा मेसेज शेतकऱ्यापर्यंत गेला पाहिजे. म्हणजे कशाबद्दल? आपल्या कंपनीबद्दल आणि आपल्या औषधाबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल. ही औषध वापरून पाहिले पाहिजे. वापरल्याशिवाय कळणार नाही काय वापरतोय आपण ती.
आणि 82 ॲग्री 82 मी अजून कधी वापरलं नव्हतं. ते वापरलं प्लॉटमध्ये बदल पडतो लगेच. ठीक आहे ठीक बरं ते ॲग्री 82 मी प्रत्येक याच्यात वापरलं, स्टिकरमध्ये वापरलंय, खालून सोडलंय. हां हां त्याचे 3-4 वेळेस प्रयोग केलेत मी प्रयोग त्याचे. केले. हां. ते पडात पाणी सोडून काढले की केरून पाहिलं पाहिजे. हां. पाहिल्याशिवाय कळणार नाही. आणि जमिनीबद्दल कसा अनुभव आला तुमचा? जमीन कशी पहिले झाली? माती उकरत नव्हती, आता बार सहज बसत आहे बार. बर बर बर. आणि याचबरोबर तुम्ही तुमच्या घरच्या ऊसाला बी सोडलं होतं म्हणजे सगळं घासाला सोडले, गव्हाला सोडले, गव्हाची उंबी सुद्धा ते गहू सुद्धा फुलता येते. एक ओके चालेल. ऊस आहे पहा, डावळं ऊस तर मी टाकलाय, त्या लावलाय, त्या ऊस सुद्धा चांगला आहे. ऊस सुद्धा चांगला आहे. तर एकंदरीत शेतकरी या ठिकाणी आपल्या सगळ्या औषधांनी आणि ट्रीटमेंटनी खुश आहेत. तर या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. नमस्कार.